पद्मावतीनं भिल्लिणीचं सांगणं ऐकून धैर्यानं उठून पहिल्यासारखी उत्साहित झाली. पद्मावतीची ही स्थिती पाहून तिच्या सख्याही अति आनंदित झाल्या. पण धरणी देवी मात्र चिंतेत पडली. एका सामान्य शिकाऱ्याबरोबर आपल्या मुलीचा विवाह करण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. धरणी देवीनं आकाशराजाजवळ जाऊन भिल्लिणीचं सगळं बोलणं राजाला सांगितलं. आकाशराजा हे सगळं ऐकून म्हणाला, हे राणी, नारद महर्षीनं सांगितलेलं भविष्य कधीही व्यर्थ होत नाही. तू उगीच चिंता करू नकोस. आपल्या कुलगुरूला बोलावून त्यांचा सल्ला घेऊ. अशा प्रकारे राणीला राजानं धैर्य दिलं. पद्मावती मात्र आनंदाने नाचत बागडत अचानक राजाच्या महालात जाऊन पोहोचली. तिथे आईवडील दोघेजण आपापसात बोलत असलेले पाहून त्यांच्या समोर येऊन पद्मावती म्हणाली, हे पितृदेवा, मी उद्यानात ज्या महापुरुषाला पाहिलं त्यालाच मी माझं मन अर्पण केलं आहे. त्याच्याबरोबरच विवाह करण्याचा मी निश्चय केला आहे. सूर्यचंद्रांनी जरी आपलं परिभ्रमण बदललं तरी मी माझ्या निश्चयापासून मात्र ढळणार नाही. पद्मावतीचं हे बोलणं ऐकून राजदंपती आश्चर्यचकित झाले आणि शेवटी पद्मावतीला त्या दोघांनी वचन दिलं की तुझ्या इच्छेप्रमाणेच तुझा विवाह होईल. आईवडिलांनी दिलेलं हे वचन ऐकून पद्मावतीला अतिशय आनंद झाला आणि आनंदित होऊन ती तिथून निघून गेली. बकुला देवी आकाशराजाजवळ जाण्यापूर्वी आधी वराहस्वामींच्या जवळ जाऊन श्रीनिवासाची अवस्था बोलून आली होती. वराहस्वामींचा आशीर्वाद घेऊन ती नारायणपूरमासला चालती झाली. नारायणपूरला जाऊन आकाशराजाचं तिनं दर्शन घेतलं. आकाशराजा आणि धरणीदेवी दोघांनी बकुला देवीचा आदर सत्कार करून तिला राजमहालात नेलं. आकाशराजा बकुला देवीला म्हणाला, आई, आपण कोण आहात? आपलं नाव काय? आपण इथे कशासाठी आला आहात? मी आपली काय सेवा करू शकतो? आकाशराजाचं हे प्रेममय वचन ऐकून बकुला देवी म्हणाली, हे राजा, मी शेषाचल निवासी आहे. माझं नाव बकुला देवी. मी माझ्या मुलाबरोबर तिथे राहत असते. माझा मुलगा असामान्य असा माणूस आहे. त्याच्या समान या तिन्ही लोकात दुसरा कोणीही नाही. परिस्थितीमुळे तो निर्धन आहे. माझा मुलगा शिकार खेळत असताना पद्मावतीला पाहून मोहित झाला आणि तिच्याच बरोबर विवाह करण्याचा त्यानं निश्चय केला आहे. माझा मुलगा श्रीनिवास हा श्री महाविष्णूचा अवतार आहे. पद्मावतीला श्रीनिवासाला देऊन विवाह तुम्ही जर करून दिला तर तुम्ही धन्य व्हाल. बकुला देवीचं हे सांगणं ऐकून आकाशराजाला अत्यंत आनंद झाला आणि याच आनंदात आकाशराजा म्हणाला, माता, मी आमच्या मोठ्या कुलगुरूंना विचारून त्यांचा सल्ला घेऊन लवकरच तुम्हाला उत्तर पाठवतो. बकुला देवी राजदंपतीला आशीर्वाद देऊन शेषाचलावर पुन्हा निघाली. बकुलमाला आकाशराजापासून गेल्यानंतर आपला भाऊ तोडमनास बोलावून म्हणाला, भाऊ, आपली मुलगी पद्मावतीच्या विवाहाबद्दल आपल्या कुलगुरू महर्षींचा सल्ला आपण घ्यायला हवा. शुक महर्षींना बोलावून आणा. आकाशराजाची ही गोष्ट ऐकून तोडमानानं शुक महर्षीला जाऊन बोलावून आणलं. आकाशराजानं शुक महर्षीचा आदर सत्कार करून पद्मावतीविषयी उद्यानात झालेली घटना आणि श्रीनिवासाबरोबर पद्मावतीचा विवाह तसंच भिल्लिणीनं पद्मावतीला सांगितलेलं भविष्य आणि नारद महर्षींचं कथन इत्यादी सगळे विषय शुक महर्षीला समजावून सांगितले. शुक महर्षी आकाशराजाची सगळी गोष्ट ऐकून म्हणाले, हे राजा, तू भाग्यवान आहेस. श्रीनिवास सामान्य माणूस नाही. तो श्रीहरीचाच एक अवतार आहे. साक्षात महाविष्णू तुमचा जावई होणं हे तुमच्या पूर्वजन्माचं सुकृत आहे. यासाठी तू समय वाया घालवू नकोस. लवकरच विवाहाची तयारी कर. शुक महर्षींचं हे सांगणं ऐकून आकाशराजा, धरणीदेवी, तोडमान, वसुदान आणि पद्मावती या सगळ्यांनाच आनंद झाला. शुक महर्षीच्या कथनानुसार आकाशराजानं पद्मावतीचा विवाह श्रीनिवासाबरोबर करण्याचा निश्चय केला. देवगुरु बृहस्पतीला बोलावून शुक महर्षींच्या वतीनं सगळे विषय सांगू लागले. या देवगुरूंनी आपल्याला या विवाहाची लग्नपत्रिका लिहायला पाहिजे. राजाची विनंती ऐकून बृहस्पती आनंदित होऊन म्हणाले, हे राजा, मी धन्य आहे. श्रीनिवास आणि पद्मावतीची लग्नपत्रिका लिहिणं हे माझं भाग्य आहे. वैकुंठवासी श्रीहरी तुमचे जावई होणं हे तुमचंही भाग्य आहे. तुमच्यामुळेच सर्व मानव लोक, देवता लोक इत्यादी सगळे लोक श्रीहरीला आता पाहू शकतात. असे म्हणून बृहस्पतींनी पंचांग पाहून श्रीनिवास आणि पद्मावतीच्या नावानं नक्षत्र कुंडली वगैरे पाहून लग्न घटिका तयार केली. वैशाख शुद्ध दशमी रोजी शुक्रवारी दिवस निश्चित करून आकाशराजाला दाखवली गेली. आकाशराजा आनंदित होऊन बृहस्पतींना म्हणाला, हे गुरुदेवा, त्या वेळेप्रमाणे लग्नपत्रिका लिहा अशी विनंती केली. राजाची ही विनंती ऐकून बृहस्पतीने लग्नपत्रिका लिहायला सुरुवात केली. श्री शेषाचल निवासी श्रीनिवासाला आकाशराजानं लिहिलेली शुभलेखांची विशेषता अशी होती, आर्य, आपणाविषयी मोठे लोक आणि महर्षी यांच्याकडून आपली कीर्ती ऐकून आनंद झाला. मी माझ्या प्रिय पद्मावतीला आपल्याला देऊन
वैशाख शुद्ध दशमी रोजी शुक्रवार या शुभ मुहूर्तावर विवाह करण्याचं ठरवलं आहे. तरी आपण सहकुटुंब मित्रबंधू यांच्याबरोबर येथे येऊन माझ्याकडून कन्यादान स्वीकार करून आम्हाला धन्य करा. आपला नारायणपुरम निवासी आकाश राजा. गुरुदेव बृहस्पतीकडून लिहिलेला शुभलेख आकाशराजानं शुकमुनींना देऊन म्हटलं, मुनिवर, आपण आम्हाला पूजनीय आहात. आपणच हा शुभलेख श्रीनिवासाला पोहोचवून त्यांचं उत्तर आणायला हवं. आकाशराजाची ही प्रार्थना ऐकून शुकमहर्षी आनंदित होऊन शेषाचलास श्रीनिवासाचं दर्शन करण्यासाठी निघाले. शुकमहर्षींचं येणं पाहून श्रीनिवासानं त्यांचा आदर सत्कार केला. शुकमहर्षींनं अतिथी सत्कार करून शुभलेख श्रीनिवास यांना अर्पित केला. श्रीनिवास शुभलेखाचा स्वीकार करून आनंदित झाले आणि या शुभलेखाला श्रीनिवासानं उत्तर दिलं, श्री श्री राजाधिराज राजेश्वर पूज्य आकाशराज्याच्या दिव्य सेवेत शेषाचल निवासी श्रीनिवास यांनी विनयपूर्वक प्रणाम करून लिहिलेलं पत्र. महाराजा, आपण पाठवलेला शुभलेख वाचून आनंद झाला. आपल्या निर्णयानुसार शुभ मुहूर्तावर मी माझ्या प्रवासानं मित्रबंधूंसहित येऊन आपणाकडून कन्यादानाचा स्वीकार करेन. आपला शेषाचल निवासी श्रीनिवास. अशा प्रकारे उत्तर लिहून श्रीनिवासानं शुकमहर्षींना दिलं. शुकमहर्षी श्रीनिवासाचा हा निरोप घेऊन नारायणपुरास निघाले. श्रीनिवासानं दिलेलं पत्र त्यांनी आकाशराजाला दिलं. आकाशराजानं शुकमहर्षींचा सन्मान केला. शुकमहर्षी सन्मानाचा स्वीकार करून आपल्या आश्रमात पुन्हा निघाले. नारद महर्षी त्रिलोक संचार करत करत भूलोकात श्रीहरीजवळ आले. श्रीनिवासानं नारद महर्षींचा आदर सत्कार करून त्यांना उचित आसनावर बसवलं. नारद महर्षी श्रीहरीकडे पाहून म्हणाले, हे परमधामा, आर्तजनरक्षका, त्रेतायुगात वेदवतीला दिलेलं वचन आता पूर्ण होण्याचा समय आला आहे. तुमचा हा लग्न सोहळा मला मिळाल्याबद्दल मी धन्य झालो. मात्र श्रीनिवासाची निराशाजनक चिंता पाहून नारद महर्षींनी श्रीनिवास यांना विचारले, हे स्वामी, विवाहाच्या या आनंद समयी आपण असे चिंताग्रस्त का दिसता? नारदाचं हे बोलणं ऐकून श्रीनिवास हसत म्हणाले, नारद महर्षी, जेव्हापासून लक्ष्मीदेवी माझ्यावर रुसून गेली आहे तेव्हापासून मी निर्धन झालो आहे. आता माझ्याजवळ एक कवडी सुद्धा नाही. आता विवाह कसा होईल? अशी श्रीनिवासाची असमर्थता ऐकून नारद महर्षी यांनी श्रीनिवासाला उपाय सांगितला. ते म्हणाले, हे श्रीनिवासा, आपण चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. याचा प्रबंध अवश्य होईल. आपण कुबेराकडून लग्न खर्चासाठी पैसा कर्ज म्हणून घ्या. नारद महर्षींचा हा सल्ला श्रीनिवास यांना चांगलाच वाटला. श्रीनिवासांनी आपल्या गरुड वाहनाला बोलावून त्याला सांगितले की कुबेराला बोलावून आण. गरुडानं जाऊन कुबेराला बोलावून आणलं. कुबेराचे येणं पाहून नारद महर्षी त्यांचा आदर सत्कार करून म्हणाले, कुबेरा, या महिन्याच्या वैशाख शुद्ध दशमी रोजी शुक्रवारी श्रीनिवासाचा विवाह करण्याचा निश्चय आहे. हे तुम्हालाही माहीतच आहे. परंतु श्रीनिवासाजवळ सध्या एक कवडी देखील नाही. त्यासाठी श्रीनिवासाला कर्ज देऊन मदत करा. नारदाच्या या सांगण्याला कुबेरानं संमती देऊन श्रीनिवासाला 64,03,300 मोहरा कर्ज देऊन करारनामा लिहून घेतला. त्या करारपत्रात ब्रह्मा आणि शंकर यांनी सही केली. श्रीनिवासानं या कर्जाची फेड व्याजासहित कलियुगात शेवटी चुकती करण्याचं कबूल केलं. कुबेराजवळून कर्ज घेऊन श्रीनिवासानं विवाहाची तयारी सुरू केली. मदतीसाठी आपल्या वडील भावाला गोविंदराज स्वामीला बोलावून त्याच्या हाती सगळी संपत्ती देऊन विवाह कार्याबद्दल खर्च करायला सांगितलं. गोविंदराज स्वामींनी विश्वकर्माला बोलावून विवाह मंडप, वसतिगृह आदी बांधण्यास सांगितलं. विश्वकर्मानं आपल्या कलेच्या कौशल्यानं भूलोकी वैकुंठासारखा दैदिप्यमान विवाह मंडप तयार केला. यानंतर श्रीनिवास यांनी आईला विचारलं, आई, आता सांगा, शुभलेख कोणाकोणाला पाठवू? तेव्हा बकुलादेवी म्हणाल्या, हे मुला, तू देवांचा देव आहेस. या विश्वात सर्वजण तुझेच आहेत. म्हणून तू या 14 भुवनवासियांना शुभलेख पाठवणं हे तुझं कर्तव्य आहे. बकुलादेवीने सांगितल्याप्रमाणेच श्रीनिवासानं गरुड वाहनाला बोलावून 14 भुवनवासियांना शुभलेख द्यायला सांगितलं. श्रीनिवासाचं आमंत्रण पाहून ब्रह्मा, सरस्वती, शिवपार्वती, इंद्र, शचीदेव, नारद, बृहस्पती, अष्टदिक्पालक आणि 14 भुवनवासी शेषाचलास येऊन पोहोचले. अग्निदेव आलेल्या अतिथींना परमाळा देऊन कस्तुरी, चंदनादी तांबूल देण्यात निमग्न झाले. वायुदेवानं परिमलाचा सुगंधी सुवास सगळीकडे पोहोचवला. अशा प्रकारे शेषाचल पर्वत आनंदानं भरून उठला. सुमती, अनुसूया, पार्वती, सावित्री, सरस्वती आदी पतिव्रतांनी श्रीनिवासाला मंगल स्नान करून कस्तुरी तिलक लावून पितांबर वस्त्र धारण करून डोक्यात नवरत्न जडित किरीट धारण करवलं आणि श्रीनिवासाला गरुड वाहनावर बसवून सर्वजण नारायणपुरास निघाले.
गणपती, ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवतांनी आपापल्या वाहनावर बसून पंडित लोकांनी वेदमंत्र पठण करत सगळे निघाले. मंगलवाद्यांनी विवाह मिरवणूक नारायणपुरास येऊन पोहोचली. इकडे आकाशराजानंही नारायणपुरास सगळीकडे दीप लावून दैदिप्यमान अशा सजावटीनं आपलं नगर प्रकाशमान केलं. ठिकठिकाणी मंगलवाद्य वाजत होती. राजमहालात पद्मावतीला मंगलस्नान करवून पितांबर धारण करून दागदागिन्यांनी शृंगारित केलं गेलं. श्रीनिवासानं आपली परात घेऊन नारायणपुरात प्रवेश केला. आकाशराजानं श्रीनिवासाचं येणं पाहून मंगलवाद्यांनी श्रीनिवासाच्या वरातीचं स्वागत केलं. श्रीनिवासाला गजराजावर बसवून नगराच्या चौरस्त्यातून राजमहालात आणलं गेलं. वरातीबरोबर आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांच्या राहण्याची सोय केली होती. विवाह भोजनानंतर चंदन आणि तांबूलही देण्यात आले. प्रातःकाळी विवाह मुहूर्ताची वेळ झाली. वशिष्ठ मुनींनी आकाशराजा आणि धरणीदेवीला बोलावून श्रीनिवासाची पाद्यपूजा करायला सांगितलं. महामुनींच्या सांगण्यावरून आकाशराजा आणि धरणीदेवीनं क्षीर, पन्नोर आणि चंदन इत्यादींनी श्रीनिवासाची पाद्यपूजा करून रत्नजडित मोत्यांनी सजवलेल्या आसनावर त्यांना बसवून वेदमंत्र पठण करत मंगलवाद्यांनी श्रीनिवास यांना कल्याण मंडपात नवरत्न जडित सजवलेल्या कल्याण वेदिकेत बसवलं. वशिष्ठ महामुनींच्या आज्ञेनुसार धरणीदेवीनं पद्मावतीलाही कल्याण वेदीत बसवलं. श्रीनिवास पद्मावतीच्या हातावर सुवर्ण पात्रातलं गंगाजळ वाहून आकाशराजानं कन्यादान केलं. वशिष्ठ महामुनींनी श्रीनिवास आणि पद्मावतीच्या हाताला कंकण बांधून मंगल गाणे गात श्रीनिवासाला मंगळसूत्र पद्मावतीच्या गळ्यात घालायला सांगितलं. अशा प्रकारे श्रीनिवासानं सगळ्यांसमक्ष पद्मावतीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. ब्रह्मदेव, शंकर आदी देवता लोकांनी पद्मावती आणि श्रीनिवासाच्या डोक्यावर अक्षता वाहून आशीर्वाद दिला. सरस्वती आणि पार्वती यांनीही श्रीनिवास आणि पद्मावतीला मंगल आरती करवून गंधर्व समूहानं आकाशातून पुष्पवृष्टी केली. अशा प्रकारे श्रीनिवास आणि पद्मावतीचा विवाह मोठ्या थाटानं पार पडला. यावेळी बकुलादेवी यांनीही वधूवरास आशीर्वाद दिले. पद्मावती आणि श्रीनिवासाच्या विवाहानंतर आकाशराजानं आपल्या श्रीनिवासाला भेट रूपानं रत्नकिरीट आणि 2,14,00,000 सोन्यांच्या मोहरा, मणींचा कंठहार, अपरंजीची पादत्राणं, 1,000 हत्ती, 10,000 घोडे, अनेक दासदासींना सोपवलं. विवाहासाठी आलेल्या अतिथींचा गौरवानं आदर सत्कारही यावेळी करण्यात आला. पंडित पुरोहितांना बक्षिसं देण्यात आली. अशा प्रकारे 5 दिवस अत्यंत वैभवानं पद्मावती आणि श्रीनिवास यांचा विवाह पार पडला. आकाशराजा आणि धरणीदेवी दोघांनी पद्मावतीला श्रीनिवासाच्या हाती सोपवीत ते दोघेही म्हणाले, श्रीनिवास, आम्हाला माहिती आहे आपण प्रत्यक्ष महाविष्णू आहात. माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनच आपण आमचे जावई झालात. तुम्ही सकळ जनरक्षक आहात. माझी विनंती हीच आहे, पद्मावती अजाणते आहे. तिनं तुम्हाला न ओळखता चुकून आपल्या सखींकडून दगडफेक करवली. तुम्ही तिला क्षमा करा, गैरसमज करून घेऊ नका. अशा प्रकारे श्रीनिवासाची समजूत त्यांनी घातली. आकाशराजा आणि धरणीदेवी पद्मावतीला पण सांगू लागले, सुकुमारी, तू भाग्यवान आहेस. तुझ्या पुण्याईनच श्रीनिवास तुला लाभला आहे. तू नेहमी त्यांची सेवा करत राहा. पतिदेवाची कोणतीही गोष्ट टाळू नकोस. अशा प्रकारे आईवडिलांनी नीती वचनं पद्मावतीला समजावून सांगितली. श्रीनिवास, पद्मावती या दोघांनी आकाशराजा आणि धरणीदेवीचा निरोप घेऊन गरुड वाहनावरून ते स्वार झाले आणि सगळेजण आपापल्या निवासीही परतले. श्रीनिवास आपल्या परिवाराबरोबर प्रयाण करत असताना मार्गात अगस्ती मुनींच्या आश्रमात आले. अगस्त्य महामुनींनी श्रीनिवासाचं येणं पाहून त्यांचं स्वागत केलं. अगस्त्य महामुनी नवीन वधूवरांना पाहून म्हणाले, आर्य, नवीन वधूवरानं 6 महिन्यांपर्यंत पर्वतारोहण करू नये असं शास्त्र सांगतं. त्यासाठी आपण 6 महिन्यांपर्यंत माझ्या इथं राहून मला धन्य करा. श्रीनिवासही अगस्त्य महामुनींच्या सांगण्याशी सहमत होऊन 6 महिन्यांपर्यंत तेथेच राहू लागले. अशा प्रकारे पद्मावती आणि श्रीनिवास अगस्त्य महामुनींच्या आश्रमात दिवस घालवत असताना एके दिवशी नारायणपुराहून एक कोतवाल आला. कोतवाल श्रीनिवास आणि पद्मावतीला पाहून दुःखित होऊन म्हणाला, हे स्वामी, माझे महाराज म्हणजे आकाशराजा अचानक आजारी पडले आहेत. ते आपल्याला पाहू इच्छितात. आपण लवकर चला. कोतवालाचं हे सांगणं ऐकून श्रीनिवास आणि पद्मावती तसंच बकुलादेवी आणि अगस्त्य महर्षी नारायणपुरास निघाले. इकडे आकाशराजा बेहोश झालेला होता. राणी धरणीदेवी पद्मावतीला मिठी मारून यावेळी रडू लागली. श्रीनिवास आकाशराजाची स्थिती पाहून दुःखित झाला. आकाशराजा हळूहळू डोळे उघडून श्रीनिवासाला पाहून म्हणाला, हे गोविंदा, परमधामा, तुझ्या दर्शनानं मी धन्य झालो. आता मला कशाचीही चिंता नाही. पण माझी एक विनंती आहे. माझा मुलगा वसुदान आणि भाऊ तोडमान हे दोघेही अज्ञानी आहेत. त्यांची रक्षा करा. अशा प्रकारे म्हणताच आकाशराजानं डोळे मिटले. श्रीनिवासानं आकाशराजाची अंत्यक्रिया करून घेतली. राणी धरणीदेवी पण आपल्या पतीबरोबर सहगमन झाली.
अशा प्रकारे सर्व कर्मक्रिया झाल्यानंतर श्रीनिवास पुन्हा अगस्त्य महामुनींच्या आश्रमात बाकी दिवस घालवण्यासाठी निघून गेले.